लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कला आणि रजनी किचनमध्ये काम करत असतानाच तिथे नैना येते व ती कलाला काहीतरी खायला मागते चकमकीत. तेव्हा नैना तिला म्हणते, अगं ह्या काळात असं तेलकट नाही खाऊ. तेव्हा नैना म्हणते, मला माझी प्रेग्नन्सी माझ्या पद्धतीने एन्जॉय करू देत ना. ती प्रेग्नन्सीबद्दल बोलल्यावरच रजनीचं लक्ष तिच्या पोटाकडे जातं व ती तिला विचारते की तुझं पोट आज जरा वेगळंच दिसतंय. तेव्हा नैनाला आठवते की तिने तो कपडा ठेवलाच नाही आहे पोटावर. ती म्हणते, काय माहिती. तेव्हा रजनी म्हणते, आपण डॉक्टरला विचारूयात का. नैना घाबरून म्हणते, नाही नाही, माझा सकाळीच व्हिडिओ कॉल झाला डॉक्टरांशी. ते बोलले सगळं ठीक आहे, मी ना आता वरतून येते. तेव्हा कला म्हणते, ताई आता तू ना खाली नको येऊ, मी वरतीच पाठवते तुला. नैना ओके बोलून वरतीच जात असते. ती खूप घाईत जात असते. तेव्हा रजनी तिला थांबून, अगं हळू जा, एवढं बोलून नैना चाली जाते. इकडे खरेंच्या घरी संगीता आणि दिनकर त्यांचं काम करत असतात अंगणात. तेव्हाच संगीता त्यांना म्हणते, काय चालू आहे पोरीच्या डोक्यात काय माहिती, अशी कशी घर सोडून गेली. तेव्हा दिनकर तिला म्हणतात, नक्कीच काहीतरी झालेलं असणार. तेव्हा संगीता त्यांना म्हणते, बघा ना, काल अद्विकराव आणि ते मस्त गणपत्या बनवत होते, रातभर सोबत होते, अचानक काय झालं काय माहिती. तेव्हा दिनकर तिला सजेस्ट करतात, इथंच बोलून बघण्यापेक्षा आपण फोन करूनच विचारू. तेव्हा संगीता अद्विकला फोन करते व विचारते, ही कला अशी घर सोडून का गेली. तेव्हा अद्विक म्हणतो, आता बघच मी काय करतो खरे तुझ्यासोबत. आणि तो तिच्या आईला म्हणतो, काय चालू आहे काय माहिती, आमचं तर भांडणं पण नव्हतं झालं. मी काल तिच्यासोबत गणपती बनवायला रात्रभर थांबलो तिथे आणि काल पण शोधून आणलं घरी. तर घरी आल्यावर माहिती आहे ती माझ्याशी भांडली, मला खाली झोपवलं. हे ऐकून कलाची आई खूपच शॉकमध्ये जाते. आणि वरतून अद्विक तिला सांगतो, आणि कारण माहिती तुम्हाला घर सोडून जायचं, मी काल कपड्याच्या घड्या करायला विसरलो होतो, एवढंच कारण आहे आणि ती घर सोडून गेली. त्यावर कलाची आई म्हणते, अरे बापरे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी ना तिला समजवते. तेव्हा अद्विक म्हणतो, समजवू नका, तिला ओरडा, तिला खूप गरज आहे याची. पण जाऊ द्या, मी ठेवतो फोन, मला ना तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, मन मोकळं झालं माझं. आणि तो फोन ठेवून देतो. इकडे संगीता एकदम टेन्शनमध्ये दिनकरला सांगते, काय चालू आहे पोरीचं काय माहिती, अद्विकराव कपड्याच्या घड्या करायला विसरले म्हणून डोक्यात राग घालून ही घर सोडून गेली, कसं व्हायचं आता. हे काय वागणं झालं तिचं, आपण तिला ना चांगलाच खडसावून विचारायला पाहिजे. इकडे रूममध्ये अद्विक खुश होऊन डान्सच करत असतो व विचार करतो, मला कडू कॉफी पाजतेस काय. आता सासूबाई, नंतर तो सासूबाई म्हणताच एकदम तोंडात जीभ चावतो, म्हणतो, खरीची आई खऱ्याला अशी ओरडणार ना, खा बोलणे आता. आणि असं बोलून तो वापस डान्स करायला लागतो. इकडे बेडरूममध्ये नैना रजनीचंच बोललेलं आठवत असते व ती म्हणते, ह्या बायका इतका एक्सपिरियन्स आहे, माझं पोट थोडं जरी वर खाली दिसलं ना तर बाळाच्या ग्रोथबद्दल लगेच दवाखान्यात येतील. नाही नाही, मला हा मॅटर ना लवकरच संपवायला पाहिजे, असे म्हणून ती तिथून तडकाफडकी उठते. इकडे हॉलमध्ये कला सगळ्यांना चहा पाणी देऊन किचनमध्येच असते की जिन्यावर नैना येते व ती विचार करून पडण्याचं नाटक करते. पण कला पटकन येऊन तिला वाचवते व म्हणते, ताई तू ठीक आहेस ना. रजनी पण तिला म्हणते, अगं थोडं सांभाळून ना, असं कसं उतरली. नैना म्हणते, मला वाटलं जेवण रेडी असेल म्हणून मी खायला आले होते आणि अचानक कसा पाय सुटला काय माहिती. तेव्हा नैना म्हणते, ताई अगं तुला किती वेळा सांगितलं आहे पायऱ्यावरून सांभाळून उतरत जा म्हणून, आणि जेवण झाल्यावर मी तुला वरती आणूनच देणार होते ना. तुला लागलं असतं तर काय केलं असतं ग आम्ही. रोहिणी पण तिला म्हणते, किती पण कॉन्फिडन्स ना तरी रेडिंगला पकडूनच खाली यायचं याच्या पुढे, हां लक्षात ठेव. तर सरोज पण म्हणते, आपल्या पोटात बाळ आहे तर आपण कसं वागलं पाहिजे, कोणाला तर विश्वासच बसणार नाही की प्रेग्नंट आहे म्हणून. एकीला गाडावं दुसरीला ढकलावं असं झालं या दोघींचं, काय करावं. आबा पण म्हणतात, तू कशी पण वागली ना याच्या आधी मी तुला काहीच नाही बोललो, आणि त्या दिवशी तर म्हणत होतीस राहुल बेजबाबदार वागतोय, आणि आता तुझं काय, तू कधी घेणार आहे स्वतःची जबाबदारी. मी ना हे खपवून घेणार नाही. रजनी पण म्हणते, आता कलाने तुला वाचवलं म्हणून बरं आहे, नाहीतर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही आम्हाला. आबा पण म्हणतात, हो कला, एकदम देवीसारखी धावून आलीस बघ, तू होती म्हणूनच वाचली. आणि नैनाला म्हणतात, तू तुझ्या बहिणीबद्दल किती पण वाईट वागलीस तरी पण ती तुला नेहमी वाचवणार, कवच आहे तुझं असं समज. तिला म्हणते, आजोबा ती माझी ताई आहे, मी तिला नेहमी वाचवणार. हे सगळं ऐकून सरोज म्हणते, आबा कोणाला सांगताय तुम्ही, एवढी जर जाणीव असती तर नीट नसती वागली काही. या दोघी बहिणींनी घर म्हणजे न्यूज चॅनल बनवून टाकलं आहे, नेहमी काही ना काही बातम्या असतात त्यांच्या.
आणि आपण जरासरी निवांत बसलो की ह्या काही ना काही घेऊन आपल्या जीवाला गूर आणूनच देणार. हे ऐकून आबा म्हणतात, अगं पण कलानं आज नैनाला वाचवलं, ही चांगलीच गोष्ट झाली ना. नैना मनातल्या मनात कलाकडे चिडून विचार करते, या कलाला काय गरज होती यायची. सगळा प्लॅन फिसकटवला. आता मी कशी खराब आणि कला कशी चांगली याचं चांगलं चर्चासत्र होईन या घरात. व ती म्हणते, बरं ठीक आहे, मी माझ्या बेडरूममध्ये चालले, मला आराम करायचा आहे. तेव्हा कला म्हणते, ताई मी सोडते तुला. पण ती म्हणते, नाही मी माझ्यामध्ये जाईल. आणि नैना निघून जाते. ती निघून गेल्या रजनी म्हणते, देवच पावला बाई, नाही तर आज अगदी होत्याचं नव्हतं झालं असतं. एवढं सगळं बोलून सगळे आपापल्या कामाला निघून जातात. सगळे गेल्यावर कला तिच्या कामाला जातच असते की तिला चालता येत नाही. तिचा पाय मुरगळला असतो. ती खाली पडते. अद्विकचं लक्ष असतं, पण मग तो पाहून पायाला सारखा करतो. पण आबा त्याच्याकडेच पाहतात. अद्विक हे लक्ष गेल्यावर तो पटकन कलाकडे धावतो व तिला म्हणतो, अगं तुझा पाय मुरगळला आहे, चल तुला घेऊन जातो रूममध्ये. कला म्हणते, नाही मला काम आहे. तेव्हाच तिथे रजनी येते व तो रजनीची परमिशन घेऊन तिला रूममध्ये घेऊन जातो. रूममध्ये आणल्यावर तिला तो अचानक सोडून देतो. कला त्याला जाब विचारते तेव्हा तो म्हणतो, मला माहीत नाही का तुला घसरण्याची पडण्याची ॲक्टिंग किती भारी येते, आठव. तेव्हा कला म्हणते, त्याच्यात आणि याच्यात चांगला फरक आहे. तेव्हा तू तीळ टाकलं होतं तुझ्या ॲक्शनवर, ही माझी रिॲक्शन होती. आणि आज जर असं काही असतं तर रूममध्ये आल्याला मी तुला सांगितलं असतं ना. मी तिथलं तिथेच करते. अशी तुमच्यासारखी कट कारस्थान रचून ठेवत नाही. अद्विक विचारच करत असतो की कला उठून तिथून निघून जाते. इकडे नैना बेडरूममध्ये फेराच मारत असते की कला कशी सगळ्यांच्या मध्ये मध्ये करत असते. आता नाहीचं खूपच झालं. तेव्हाच तिथे रोहिणी येते व रोहिणी म्हणते, मला माहिती आहे तुला राग आला असेल आणि एखादी जेन्युइन कोणती पण मुलगी असली ना तिला राग आलाच असता. मला सांग, कला जर असते तुझ्या जागी तर सगळे तिला एवढे बोलले असते. तेव्हा नैना म्हणते, एक्झॅक्टली मम्मी, पण तोच विचार करते. तेव्हा रोहिणी तिला म्हणते, बघ पण मग हे सगळं एकाच गोष्टीमुळं होतं आहे की तिने आबांच्या मनावर चांगले इम्प्रेशन पाडले. तुला मी सांगत होती पण मग तुला त्यावर तर कामच नाही करायचं आहे. तेव्हा नैना म्हणते, असं नाही मॉम, तुम्ही मला सांगा काय करू, मी तेच करणार. तेव्हा रोहिणी म्हणते, मी तर तुला सांगितलं आहे काय करायचं आहे. आता उद्यापासून लवकर उठायचं आणि घरातली सगळी कामं करायची आणि आबांना इम्प्रेस करायचं. नैना थोडी टेन्शनमध्येच येते पण मग म्हणते, ठीक आहे मॉम, मी करेल. रोहिणी तिथून चाली जाते आणि बाहेर आल्यावर म्हणते, ह्या दोघी बहिणींना एकमेकांच्या अगेन्स्टच करावं लागेल, म्हणजे मग माझं साध्य होईल. कला त्याची स्ट्रॉंग आहे, पण कलाला हरवण्यासाठी ही नैना मला मदत करू शकेल आणि त्यासाठी काय काय करेल ते मला बघावंच लागेल. इकडे बेडरूममध्ये अद्विक विचारच करत असतो की कला काय बोलली व तो चिडचिड करत असतो. तेवढ्यात कला येते व तिला तो जाऊन विचारतो की तू काय बोलली ते कट कारस्थान मला सांग लवकर. तेव्हा कला त्याला म्हणते, बरं लक्षात आहे बाबा तुझं सगळं. मी माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याबद्दल बोलत होते, आपण बोलत नव्हतो का. व ती पेन रिमूव्हर स्प्रे घेऊन बेडवर जाऊन बसते व पायाला मारून म्हणते, आता बरं वाटतंय. तुम्हाला ना इथपर्यंत आणलं, बेडरूमपर्यंत हाताला धरून, त्यासाठी खूप चांगलं वाटलं बरं मला. अद्विक विचार करतो, मी काही नाही करून हिला बरं वाटलं तर माझ्या ॲक्टिंगचा कायच राहिला उपयोग. मला ना काहीतरी करायलाच पाहिजे. असा विचार करून तो एकदम म्हणतो, नाही, मला जर काहीतरी केलंच पाहिजे. व तो कलाचा पाय जागोजागी दाबून बघतो. तर मुद्दामून जोरात दाबतो. त्यावर कला त्याला ओरडतेही आणि नंतर म्हणते, आता बरं आहे माझा पाय, इतक्या जोरात दाबायची गरज नव्हती. पण मग ना आता मी लोकांना सांगू शकते की चांदेकर बाहेर किती जरी कडक दिसला तरी पण संसारात एकदम नरम आहे बरं. म्हणजे बायकोचे पाय वगैरे दाबून देतो, किती काळजी घेतो. अद्विक खुश होऊन लगेच उठतो आणि क्रीम घेऊन येतो व म्हणतो, मी ना तुझ्या पायाला मलम लावून देतो, म्हणजे लोकांना सांगताना हे सुद्धा ॲड होईल त्याच्यात. कला म्हणते, नाही, आता स्प्रे मारला आहे मी, ते जर लावलं तर झोंबेल मला. अद्विक म्हणतो, काहीच झोंबत नाही आणि तो तिच्या पायाला मलम लावून देतो. आजच्या भागात एवढंच. तर तुम्हाला काय वाटते, नैना अजून काय काय करेल पुढे हे मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.